नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण पनीर टिक्का। त्यासाठी आपण आता कढई गॅसवर चढवली, त्यामध्ये तूप टाकले। आता आपण तर एक एक करून मसाले टाकून घेऊ। सर्वात आधी लाल मिरची पावडर टाकू, धने जिरे पूड आहे, नंतर हे गरम मसाला आहे, चाट मसाला, हळद। आता हे छान मस्त मिक्स करून घेऊ। यातच आपण हे 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊ। ते पण थोडंसं छान मिक्स करून तेलामध्ये आपले भाजून पण निघेल। आपण यातच हे 2 चमचे दही टाकतो, मस्त याला छान हलवून घेऊ। यातच आता आपण कट केलेल्या शिमला मिरच्या आहे, नंतर हा कांदा आहे, हे असे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले, हलवून घेऊ। आता आपण हे पनीर पण टाकतोय, कसुरी मेथी टाकून घेऊ। एकदा हलवू आपण हे थोडंसं साईडला ठेवून घेऊ। गॅसवर आपण दुसरी कढई चढवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेतले। तेल गरम झालं, हे जिरे टाकून घेऊ। हे मी 2 कांदे, नंतर 1 लसणाची गड्डी आणि थोडंसं आलं, हे मस्त मिक्सरला पेस्ट करून घेतले, ते टाकून घेऊ। 1-1.5 मिनिट आपण तेलामध्ये छान परतून घेऊ। कांदा आपण 2 मिनिट असं छान परतवून घेतला। आता आपण ही टोमॅटो प्युरी टाकून घेऊ। मीठ आपण लगेच टाकून घेतो, अगदी 1-2-3 मिनिट। बघू शकता आपलं छान अशी परतवून घेतली। आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर, शिमला मिर्च आणि कांदा हे सर्व घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हलवून मस्त त्याला 1-2-3 मिनिट झाकण ठेवून छान असं शिजवून घेऊ। पळीभर पाणी हे थोडंसं घालू, मस्त छान सगळीकडून हलवून घेऊ आणि आपण याला 1-2-3 मिनिट शिजवून घेणार आहोत। अगदी मंद गॅसवर आपण 3-4 मिनिट ठेवूया। रेडी आहे आपला पनीर टिक्का मसाला। तर सर्वात शेवटी आपण हे फ्रेश क्रीम टाकून घेऊ। चला तर तयार आहे आपला पनीर टिक्का। त्यासोबत चपाती आपण ग्रीन सॅलड तोंडी लावण्यासाठी कट करून घेतलेले आहेत। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।